नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज स्तर क्रमांक 11 यावर श्रुतलेखनावरील काही कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्याला माहीतच आहे की भाषा विकासाचे 4 कौशल्य आहेत: श्रवण, भाषण, वाचन व लेखन। ही 4 कौशल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करावयाची असतात। श्रवण, भाषण, वाचन या कौशल्याबरोबरच आपल्याला लेखन कौशल्यही विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचे असते। परंतु आपण बघत असतो की विद्यार्थी अनुलेखन तर खूप चांगल्या प्रकारे करतात, मात्र श्रुतलेखन करताना त्यांच्या अनेक चुका होत असतात। तेव्हा त्यांच्या श्रुतलेखनातील या चुका कमी करून त्यांना गतीने श्रुतलेखन कसे करता येईल याकरता आपल्याला प्रयत्न करावयाचे असते। आपण दररोज त्यांना 4 ते 5 वाक्यांचे जर श्रुतलेखन दुसरीपासूनच दिले तर त्यांच्या श्रुतलेखनात गती निर्माण होते। त्यांना श्रुतलेखन देतानाच आपल्याला विरामचिन्हांची ओळखसुद्धा करून द्यायची असते। हे विरामचिन्हांची ओळख विद्यार्थ्यांना असतेच, मात्र श्रुतलेखन करत असताना मुलं विरामचिन्ह द्यायचे एकतर विसरतात किंवा त्यांना विरामचिन्हे कुठे द्यायची हे कळत नाही आणि या विरामचिन्हांचा सराव आपल्यासाठी खूप आवश्यक असतो। श्रुतलेखन ही एक कंटाळवाणी प्रक्रिया होऊ शकते वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि म्हणूनच श्रुतलेखनासाठी आपण वेगवेगळे खेळ, कृती, उपक्रम यातून जर आपण श्रुतलेखन घेण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना श्रुतलेखनातही गोडी निर्माण होते आणि ते आनंदाने श्रुतलेखन करायला लागतात। श्रुतलेखन घेत असताना सर्वप्रथम आपल्याला सोपे शब्द, त्यांची वाक्य, त्यानंतर सोपी जोडाक्षरं, त्यानंतर विरामचिन्हयुक्त वाक्य या प्रोसेसने जर आपण श्रुतलेखन घेत असू तर ते श्रुतलेखन योग्य गतीने होईल। या व्हिडिओमध्ये आपण श्रुतलेखनावरील कृती बघणार आहोत। तर माझी पहिली श्रुतलेखनावरील कृती आहे, चला शब्दडोंगर बनवूया। ही कृती घेण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शब्दडोंगर कसा बनवायचा याचा सराव घेणे गरजेचे आहे। शब्दडोंगर जर विद्यार्थी बनवत असेल तरच विद्यार्थी ही कृती करू शकतात। शब्दडोंगर बनवण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपल्याला शब्द कार्ड द्यावे लागतील। ज्याप्रमाणे एक एक शब्दाचं असं कार्ड आपण त्यांना देऊ शकतो। आंबा, झाड असे शब्द कार्ड आपण त्यांना देऊन त्यांच्याकडनं या शब्दांवर आपल्याला शब्दडोंगर बनवून घ्यायचा आहे। ही कृती करताना आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे 2 गट करायचे आहे। 5-5 विद्यार्थ्यांचे करू शकतो किंवा आपल्या इच्छेने आपण ते गट कमी जास्त संख्येचे विद्यार्थ्यांचे करू शकतो। त्यांना 2 गट केल्यानंतर एका गटाला आपण झाड हा शब्दडोंगरसाठी एक शब्द देऊ शकतो आणि दुसऱ्या गटाला आंबा हा शब्द आपण देऊ शकतो। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी शब्दडोंगर तयार केला आणि इतर विद्यार्थ्यांना या शब्दडोंगरातील वाक्य न दाखवता फक्त ऐकवलेत, जसं हा आंबा आहे, हा आंबा मोठा आहे, हा आंबा मोठा व गोड आहे। अशा प्रकारे वाक्य ऐकवतील आणि इतर विद्यार्थी त्या वाक्यांचं श्रुतलेखन करतील। त्यानंतर दुसऱ्या गटातील एक विद्यार्थी समोर येईल, तो आपल्या गटाचा शब्दडोंगर समोर शिक्षकांना दाखवेल आणि शिक्षक त्याला त्या शब्दडोंगरातील वाक्यांचं श्रुतलेखन देण्यास सांगतील। झाड, हे झाड आहे, हे झाड मोठे आहे, हे झाड मोठे व उंच आहे। अशा प्रकारे तो विद्यार्थी त्या शब्दडोंगराचे वाक्य इतर विद्यार्थ्यांना सांगेल आणि दोन्ही गटातील विद्यार्थी त्या वाक्यांचं श्रुतलेखन करतील। जेव्हा दोन्ही गटाचं श्रुतलेखन होईल तेव्हा शिक्षक त्यांचं श्रुतलेखन तपासतील आणि जो गट अचूक श्रुतलेखन करेल व त्या श्रुतलेखनात एकही चूक करणार नाही आणि योग्य पद्धतीने तो शब्दडोंगर तयार करेल, तो गट विजयी झाला असे शिक्षक सांगतील। यानंतरची माझी दुसरी कृती आहे, चला प्रश्न विचारूया। आपल्याला माहीतच आहे की विद्यार्थ्यांना विरामचिन्हांची ओळख होणे किती गरजेचं आहे। श्रुतलेखन करत असताना विद्यार्थी विरामचिन्हे नेहमी चुकवतात किंवा त्यांना नेमकं योग्य जागी विरामचिन्ह लिहिता येत नाही। अशा वेळी चला प्रश्न विचारूया या उपक्रमाद्वारे मी त्यांना विरामचिन्हांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला। यावेळेस सर्व विरामचिन्ह एकाच वेळी न घेता फक्त एकच विरामचिन्ह घेऊन त्यांचा सराव विविध वाक्य देऊन त्यांचा सराव घेतला।
या कृतीमध्ये मी प्रश्नार्थक चिन्ह या विरामचिन्हाचा वापर केलेला आहे आणि या प्रश्नार्थक चिन्हावर वेगवेगळी वाक्य विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रश्नार्थक वाक्य विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले आणि विद्यार्थ्यांनीच ते आपल्या मित्रांना सांगितले. चला प्रश्न विचारूया. या कृतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्याला एकेका विद्यार्थ्याला समोर बोलावून प्रश्न विचारायचा आहे. त्याला प्रश्न विचारण्यास सांगायचे आहे. शिक्षकांनी स्वतः प्रश्न विचारायचे नाहीत, कारण विद्यार्थ्यांचं प्रश्न कौशल्यही इथे आपल्याला विकसित करायचं आहे. एक विद्यार्थी समोर येईल, त्याच्या हातात एक कार्ड असेल, त्याच्यावर त्यांनी आपला प्रश्न लिहून आणलेला आहे. तुझे नाव काय आहे? या प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांना हे कार्ड तो दाखवणार नाही, फक्त ऐकवेल की तुझे नाव काय आहे. विद्यार्थी ते प्रश्नार्थक वाक्य लिहितील, पण विद्यार्थी प्रश्नार्थक वाक्य लिहिताना शिक्षकांनी विद्यार्थी प्रश्नचिन्ह लिहितो की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कारण आपल्याला फोकस करायचा आहे तो प्रश्नचिन्हावर आणि या विरामचिन्हाची ओळख आपल्याला त्याला करून द्यायची आहे. कुठे आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं असते हे त्याला माहीत करून द्यायचे आहे. अशा प्रकारे एक एक विद्यार्थी समोर येईल, त्यानंतर दुसरा विद्यार्थी समोर येईल, तो प्रश्न विचारेल तू कशी आहेस, आणि इतर विद्यार्थी त्या प्रश्नाचं श्रुतलेखन करेल. त्यानंतर तिसरा विद्यार्थी येऊन आपलं कार्ड घेईल आणि त्यावरचा तो प्रश्न विचारेल तू कुठे राहतो तू कुठे राहतो हा प्रश्न विचारेल. आणि त्यानंतर चौथा विद्यार्थी या ठिकाणी येईल आणि तो पण त्यांनी तयार केलेला प्रश्न विचारेल तुझी तब्येत कशी आहे. अशा प्रकारे 5 विद्यार्थी एका वेळी आपण घेऊया आणि 5 प्रश्न तयार करायला सांगून 5वा विद्यार्थी तुला काय खायला आवडते हा प्रश्न विचारेल. या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांनी आपापले प्रश्न विचारले आणि इतर विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांचं श्रुतलेखन केलेलं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची जबाबदारी ही आहे की विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन तपासणे आणि त्यांनी त्या वाक्यानंतर प्रश्नचिन्ह बरोबर दिलं की नाही हे पाहणे, कारण आपल्याला प्रश्नचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. अशा प्रकारे जर आपण एकेका विरामचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली तर विद्यार्थी नक्कीच श्रुतलेखनात विरामचिन्हाच्या चुका करणार नाही. एकाच विरामचिन्हांवर आपल्याला 2-3 दिवस त्यांचा सराव घेता येईल. अशा प्रकारे सर्व विरामचिन्हाचा सराव घेऊन विद्यार्थ्यांना विरामचिन्हाची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. शिक्षक मित्रांनो, अशाच प्रकारे आपणही आपल्या कल्पकतेने विरामचिन्हावर आधारित श्रुतलेखनावर आधारित वेगवेगळे उपक्रम, कृती, खेळ घेऊ शकतो. धन्यवाद.